स्टार्ट होईल तुमचा पहिला बॉल. चांगला खेळून काढलाय सुफियान रॉकीने. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने, पण गोशांकी क्षेत्रामध्ये मिळतील 2 धावा. रॉकी येणार, सुफियान येणार. फुलटॉस. स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. पॉवर प्लेचे सर्कल भेदलंय, याच्यात खासियत आहे सुफियान रॉकीची. स्लोवर वन मारण्याचा प्रयत्न होता इथे, पण पिच होत नाही विकेटवर. फुलटॉस दोन्ही पाहायला मिळाले. नॉन स्ट्राईकला आहे मुईन, स्ट्राईकला सुफियान. आरिफ तेलवी कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. झैद स्वीब, लिओन बोर्ली. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा. विकेटच्या माग आपल्याला उत्तम यांना पाहायला मिळते. उत्तम कामगिरी ते करतात सातत्याने. आपल्या नावाला साजेशी कामगिरी त्यांच्याकडून पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणात बदल. ज्या ठिकाणी धावा गेल्या तिकडे आता क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. पुढचा बॉल दर्पण यांचा रॉकीसाठी. परफेक्ट यॉर्कर. सन्मान दिला सुफियान यांनी या चेंडूला. 1 सिंगल. पॉवर प्लेचं षटक. जबरदस्त मॅच आपण मागचा पाहिला. आई गावदेवी हदगाव विपक्ष चॅम्पियन स्पोर्ट्स आराठी. पहिल्या 3 षटकात वाटत होतं चॅम्पियन स्पोर्ट्स आराठी 1 साइडेड मॅच पराभूत होईल, कारण फक्त 30 धावा झाल्या होत्या. पण शेवटच्या षटकात नासर बालदार यांच्या फ्लातून बॅटिंग 38 धावा कुठल्या, आणि आई गावदेवीला पिछाडी दिली त्यांनी खऱ्या अर्थाने. जबरदस्त फलंदाजी. पुढचा बॉल दर्पण यांचा. मोहीमसाठी स्लोवर वन फुलटॉस मिस केलाय. डॉट बॉल येईल. चांगली गोलंदाजी दर्पण पोलेकरची. फिंगर ऑन रोल केले होते चेंडूवर. पुढचा बॉल दर्पण यांचा. पुन्हा एकदा त्याच प्रकारची गोलंदाजी. आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या षटकाची सांगता. ही खासियत आहे दर्पण यांची. ऑफ कटर स्लोवर वन इथे पाहायला मिळाला. 9 धावा पहिल्या षटकांचा खेळ समाप्त होताना. दुसरं षटक घेऊन कोण येतील गोलंदाजीसाठी. अरबाज ठाणगे या टीम मध्ये एक सिनियर खेळाडू मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एक जबरदस्त अफलातून हार्ड हिटर, सिक्सर किंग म्हणून त्याला ओळखलं जातं. गोलंदाजी मराठी उत्तम कडे जात आहेत उत्तम बाटकर. 40+ दम आपल्याला आता पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी. उत्तम तंबाटकर. सन्मान्य राकेशजी मांजरेकर रजा घेत आहेत. मुख्य उपस्थिती त्यांची दाखवली या स्पर्धेमध्ये. उत्तम बाटकर. पहिला बॉल. बिग हिट. खूप लांब. रॉकस्टार रॉकी ऑन फायर. सुफियान रॉकीच्या बॅटमधून गणाघाती षटकार. उत्तम बाटकर यांचं हार्दिक हार्दिक स्वागत श्रीवर्धन चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. रनर आउटच्या मैदानात चांगली सुरुवात.
फटका बसला इथे. दर्पण आहे, चेंडूच्या खाली चूक करणार नाही. उत्तमरित्या प्रत्युत्तर दिले ते सुफियानला. त्यांचा आयडॉल आहे नाझीम गुल्ली आणि त्याच प्रकारची गोलंदाजी ते पाहायला मिळाली उत्तम बाटकर यांची. दानियल आराई न्यू बॅटर येत आहेत. डॅनियल उर्फ दानू जबरदस्त बॅटर आहेत. सरिमा श्रीवर्धन कडून आपल्याला खेळताना हे खेळाडू पाहायला मिळतात. अरबाज ठाणगे त्या संघातील असतील, पण यावेळेस प्रतिस्पर्धी आहेत, एकमेकाच्या विरोधात खेळताना आपल्याला दिसत आहेत श्रीवर्धनचे जे खेळाडू. अरबाज ठाणगे क्षेत्ररक्षक म्हणून अरबाज ठाणगे यांची खासियत आहे. मी नेहमी सांगत असतो, कोपरा ग्रुपच्या स्पर्धेत सेमीफायनलचा मुकाबला आणि शेवटच्या बॉलवर 6 धावा पाहिजे असताना त्यांनी षटकार रोखला होता आणि मॅन ऑफ द मॅच मिळाली होती त्यांना. दानियाल बॅटची आतली कडा, विकेटच्या मागं चेंडू, एक सिंगल, स्ट्राईक रोटेट होईल. खातं उघडलं जाते दानियाल यांचं या सिंगलनी. मोहीन स्ट्राईकला आहेत. 2 चेंडू आतापर्यंत खेळलेत. आणखीन एक डॉट बॉल. खराब फलंदाजी मोहीन यांची. 3रा बॉल डॉट खेळलाय त्यांनी. चांगली गोलंदाजी उत्तम यांची. सैदनसुएब 11 च्या दरम्यान हा मॅच. फटका पसलाय. दर्पण पोलेकर चेंडूच्या खाली चूक करणार नाही. उत्तम यांचा हा 2रा विकेट या षटकात. मोहीन 0वर बाद झालेत. डगचा शिकार ठरलेत. धावा एकही केल्या नाहीत त्यांनी. उत्तम बाटकर यांना 2रा विकेट. जबरदस्त गोलंदाजी. किशोर चोगले MCC सर्वाचा खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू. योग मांजरेकर, आपण कुठं असाल तर प्रथम मांजरेकर यांची भेट घ्या. योग मांजरेकर विनंती असेल. किशोर चोगले न्यू बॅटर, मॅन फ्रॉम सर्वे. धावसंख्या 16, 2 गड्याच्या बदल्यात 2ऱ्या षटकातील 4 चेंडू बाकी झाले. फटकाही बसलाय. क्षेत्ररक्षक पोचू शकले नाहीयेत. अरमान होते तिथं. एकच धाव मिळेल. किशोर यांना एक सिंगलने आपल्या खातं उघडते. संघाची धावसंख्या 17. काय करायचं. दोन षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा 2 गड्याच्या बदल्यात. जय जावळेकर 3रं षटक घेऊन. किशोर साठी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. खराब क्षेत्ररक्षण. ऋतिक यांचं 4 धावा मिळतील. किशोरला धावसंख्या 21. योग मांजरेकर बॅटची कडा घेतली. विकेटच्या माग एक सिंगल.
पुढचा बॉल सेल होईल. ऋतिक चांगला झेल टिपलाय. दानियल बाद होत आहेत. आणखीन एक गडी बाद. चांगली गोलंदाजी जय जावळेकरची. नफील परकार अष्टपैलू खेळाडू आझाद अरवी संघाचे बॅटर सध्या खेळत आहेत झैद झुएब 11 बोरली पंचतन साडी. नफील गोलंदाजीसाठी जय जावळेकर. नफीलला पहिला बॉल टाकतील. हा करोडप्याचा चेंडू होता खोदून काढलाय. पाहूया किती धावा इथे मिळतील. चांगले क्षेत्ररक्षण अरबाज यांचं. वा रनिंग विकेट इन द विकेट पहा पण फलंदाज बाद. किजर 2 धावा. दोन धावा. नौफिल ने बॅटर अगोटप्याचा फटका बसलाय. अरबाज पोहोचतील का? हो अरबाज अरमानला सांगतायत. 2 धावा. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा आल्यात. सव्वीस धावा 3 गड्याच्या बदल्यात. जय फटका चांगला आहे नफीलचा. आकाशात दर्पण पोलेकर. जिथे बॉल तिथे दर्पण. आता 3 झेल टिपले त्या मॅच मध्ये. नफील बाद. नवीद असवारे न्यू बॅटर. प्रथमेश. पहिला बॉल प्रथमेशचा. एकच धाव मिळेल खिझरला. वाईट बॉल छेडण्याचा प्रयत्न केला आहे ते. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. प्रथमेश फुलटॉस. वा सुरेख झेल टिपलाय जय सावळेकर यांनी. फलंदाज बाद. न्यू बॅटर फैसान शिरगावकर. प्रथमेशला यश मिळते दुसऱ्या चेंडूवर. दर्पण पोलेकर कॅप्टननी दाखवला विश्वास प्रथमेशवर आणि त्या विश्वासाला सार्थ ठरताना खऱ्या अर्थाने प्रथमेश यांची गोलंदाजी. फैसान शिरगावकर जर 7व्या क्रमांकाला येत आहेत तरी फलंदाजी लाईनअप झैद आणि झुएब 11ची पहा किती डीप आहे. खूप चांगले बॅटर आहेत फैसान. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये त्यांनी आपला दबदबा निर्माण केलाय. ओरम क्रिकेटमध्ये सुद्धा सनीबाई श्रीवर्धनसाठी अपकमिंग स्टार ठरलेत.
येत्या काळात हे चांगले क्रिकेटर पाहायला मिळतील. उत्तम क्षेत्ररक्षण सातत्याने बदल करतायत. टॉस हरल्यानंतर खराब फलंदाजी इथे पाहायला मिळते झैद अँड झेब 11 उजव्या बाहेर वाईट बॉल. धावसंख्या पुढे जाते या एक सिंगलने 28. फुल टॉस झेल होईल का? ऋतिकला बॉल दिसला नाही पण तो खूप लांब आहे. फुल टॉस वर फुल टोल बसवला इथे फैजान शिरगावकर. मी म्हटलं ना या बॅटरला लक्षात ठेवावं लागेल. याला 7व्या क्रमांकाला बॅटिंगला पाठवलंय. जबरदस्त बॅटर आहेत. 6 धावांनी खाता उघडलंय. संघाची धावा संख्या 34. फैजान शिरगावकर. हाही फटका चांगला आहे पण अरबाज आणखी आहेत लॉंग ऑनला. हा हा फंबल झालंय. एक धाव कंप्लीट केली. दुसरी धाव इथं पूर्ण होईल. 2 धावा जिथे एकच धाव होती. अरबाज कडून या चुका आपल्याला बऱ्याच वेळेस पाहायला मिळत नाही. 99 वेळेस चांगली फलंदाजी क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून होतं. एखाद वेळेस अशी चूक घडते. 2 धावा इथे पाहायला मिळतात. धावसंख्या 36. पुढचा बॉल. हा चांगली गोलंदाजी. कॉट बिहाइंड. फलंदाज बाद. प्रथमेशला आणखीन एक यश. दुसऱ्या विकेट मिळते प्रथमेशला. फैजानची शॉर्ट बट स्वीट पारी अर्थात 8 धावांची. 3 चेंडूत 8 माघारी परतलेत फैजान. 34 धावसंख्येवर 6 गडी बाद. शेप 34 धावा 6 गड्यांच्या बदल्यात. पहिले फलंदाजी करताना टॉस हरल्यानंतर 36 धावा. चुकीची दुरुस्ती 36. हा सुरेख गोलंदाजी. डॉट बॉल. विकेट इथे येईल 36 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल इथे होता त्यामुळे किजर धाव घेण्याचा प्रयत्न. 37 धावांचं लक्ष होम स्ट्रायकर्सला. जबरदस्त इथे गोलंदाजी प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळेल. पंच आम्हाला सांगतायत गोष्ट की 18 मिनिटातच इनिंग संपवली. तर टाइम बचत केली आमच्या आयोजकांची. अभिनंदन. होम स्ट्रायकर्स 20 मिनिटाचा अवधी तुम्हाला मिळतो. 18 मिनिटात त्यांनी इनिंग कंप्लीट केले. चांगली गोलंदाजी होम स्ट्रायकर्स. प्रथमेश, दर्पण, जय जबरदस्त गोलंदाजी. चालू सामन्यातून विजयी संघ नासर बालदार यांच्या संघासोबत खेळतील चॅम्पियन स्पोर्ट्स आराटी.
चला 12:45 आपला टाईमचा मॅचचा टाईम असेल. स्टार्ट 12:45 मॅच सुरू करायची आहे. पंच चला पंच या सिद्धार्थ नेवरेकर मराठे येत आहेत पंचांच्या भूमिकेसाठी. अरबाज ठाणगे उत्तम बाटकर. रुपयेची बॉल घेऊन गेलात ना तुम्ही. पाहिजे बॉल द्या नवीन बॉल. चला मॅचला जास्त वेळ घेऊ नका. बॉल चॉईस नाही. ते आयोजक जे बॉल देतील त्या बॉलवर आपल्याला खेळायचं आहे. सायकला अरबाज ठाणगे नॉन स्ट्राईकला उत्तम बाटकर गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. आझाद अरबी स्टार सध्या घेत आहेत झैद अँड झुएब साठी. नफील प्रकार पहिला बॉल 37 धावांचं लक्ष. टू एंडला लागला बॅटच्या मिड ऑफला फैसान आहेत. डॉट बॉल पहिला येते. 37 धावांचं लक्ष. अरबाज आहेत स्ट्राईकला. पुढचा बॉल नफील यांचा. फटका फसलाय. हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पहिला धक्का इथे स्ट्रायकर्सला अरबाज ठाणगेच्या रूपात. 37 धावांचा बाटला करताना आक्रमक सुरुवात करायची तशी गरज नव्हती पण अरबाज यांचा खेळच आहे आक्रमक. आक्रमकता आहे त्यांचं हत्यार पण यावेळेस त्यांच्यावरच उलटलं जाते. बाद व्हावं लागते अरबाज यांना. डॉट बॉल. जय गणेश स्पोर्ट्स यूट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून अभि स्पर्धा पाहतोय. बॅटर प्रथमेश. 37 धावांचं लक्ष आहे. डाव्याच्या बाहेर भरकले जातात नौफिल प्रकार. व्हाईट बॉलचा इशारा येते. हलक्या बॅटने खेळलाय. झेल व्हायला पाहिजे होता. मुली नाहीत तिथे. एक सिंगल येते प्रथमेशला. 37 धावा पण सहजासहजी देणार नाही. झैद अँड झुएब 11 बोरली 75.
स्ट्राईक पहिल्यांदा उत्तम यांच्याकडे. उत्तम भाटकर. नफील फटका चांगला आहे. पुल पॉवरफुल सक्सेसफुल षटकाराने खाते उघडले उत्तम भाटकर यांनी. 6 धावा. पुढचा बॉल नफील. आणखीन एक हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाही गोशांकी क्षेत्रामध्ये. 2 धावा. 10 धावा. धावा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे पहिल्या षटकातील. 37 धावांचा बाटलाक करायचा आहे. होम स्ट्रायकर्स दर्पण पोलेकर यांच्या कॅप्टनशिप मध्ये हा संघ खेळते. ओम पोलेकर संघ मालक. एका बाजूला जयदन झेब 11. उत्तम भाटकर 2 बॉल 8. 37 धावांचा बाटलाक. आता 19 चेंडू 27 धावांची गरज आहे. 10 झालेत. 19 चेंडू 27. 37 धावांचे लक्ष. 10 धावा झालेत. उत्तम. नवफील डाव्याच्या बाहेर. वाईड बॉल प्रकटले जात आहेत. धावसंख्या सिंगलनी भर 11. पुढचा बॉल. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल येईल इथे. षटकाची सांगता. 11 धावा झाल्यात. 18 चेंडूत आता 26 धावांची गरज. 18-26 आता समीकरण असेल. आमचे मित्र अभंग मांजरेकर इन ऍक्शन मध्ये तेही पाहायला मिळतील आज चॅम्पियन्स ट्रॉफी श्रीवर्धन मध्ये. लक्षात घ्या 20 मिनिटात तुम्हाला तुमचा टाइम नोट केला जातोय. पहिल्या ओव्हरसाठी खूप वेळ खर्च केला आहे तुम्ही. अठरा चेंडू 26 धावांची गरज. दुसरा षटक घेऊन पंच थोडे दखल द्या सिद्धार्थ सर, कारण वेळेची बंधन आहेत. 20 मिनिटात 4 षटके याने टाकायचे आहेत. 16 मिनिटाला चौथं षटक सुरू झाल्यानंतर पेनल्टी आहे. एक खेळाडू अतिरिक्त सर्कलमध्ये येईल. सगळे खेळाडू एकत्र जमले जात आहेत. ही पहिले क्षण आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही प्रोफेशनल क्रिकेटर आहात. एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळत आहे. सुफियान रोगे गोलंदाजीसाठी. 18 चेंडू आता 26 ची गरज आहे. चला खूप टाइम घेत आहे. जयदान झेब 11 बोरली. 18 बॉल 26. आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पहिल्या षटकासाठी तुम्ही जास्ती वेळ खर्च केलाय.
पहिला बॉल फटका चांगला नाहीये. प्रथमेशचा क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली, चूक करणार नाहीत. प्रथमेश बाद. पहिल्या बॉलवर पहिला बळी इथे मिळवला जातोय. सुफियान चांगली गोलंदाजी. न्यू बॅटर कॅप्टन दर्पण पोलेकर. दर्पण पोलेकर. रिव्हर्स. पहिल्याच बॉलला खराब क्षेत्ररक्षण. आउटफील्ड खराब आहे. 2 धावा इथे दर्पणला मिळतील. खराब क्षेत्ररक्षण मोहीन बोरलीसाठी. सुफियान स्लोवर वन. चकमा दिला होता दर्पणला या स्लोवर वननी. एक सिंगल. संघाची धावसंख्या 14. शागला उत्तम. फटका चांगला आहे. घुटना टेक. स्ट्रोक चांगला आहे पण गोशांकित क्षेत्रात 2 धावा. जबरदस्त फटकेबाजी उत्तमची. 16 धावा. सगळा उत्तम फलंदाजी करतायत उत्तम. 4 चेंडू त्याने आतापर्यंत 10 धावा केल्यात. नावाप्रमाणेच फलंदाजी. हलक्या बॅटने स्टेअर केला. पहा हुशारीने डायरेक्ट हिट. एक सिंगल. धावसंख्या 17. ही रिस्की सिंगल घेतली उत्तमने. यासाठी जोखीम वर टाकला होता बळी विकेटचा तो दर्पणचा. इथे डायरेक्ट हिट बादच होते. दर्पण फ्रेम मध्ये पण नव्हते. धावसंख्या सिंगलनी 17. शेवटचा बॉल दर्पण खेळतील. वीस धावा अजूनही पाहिजेत. हा चांगली गोलंदाजी. डॉट बॉल. 6 धावांचे षटक सुफियान रॉकी यांचा. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. एक विकेटही घेतला. आपण स्पर्धा पाहतोय. आकाश जैन मित्रमंडळ पुरस्कृत सन्मान्य आकाश जैन यांचे आगमन झाले. पाणी पाठवा.
सौरभ शिलकर, man from Medas. परेश केतकर, आकाश जैन आपली विचारपूस करतायत, आपण यायचं आहे इकडे. हा उजव्या खूपच बाहेर, वाईट बॉल. धावसंख्या 18, 19 धावा पाहिजेत. 12 चेंडू 19. सौरभ, उत्तमसाठी चांगली गोलंदाजी. खोल टप्प्यात हा चेंडू, किसर चोगले येतात चेंडूवर. चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल उत्तम यांना. धावसंख्या 19. 37 धावाही सहजासहजी देत नाहीयेत. झैदन झुएब 11, बोरली 75. दर्पण पोलेकर होम स्ट्रायकर साठी. कॅप्टन इनिंग खेळतील का, सामना जिंकून देतील का. अजूनही 18 धावांची गरज आहे. फटका चांगला आहे दर्पणचा, सीमारेषा पार. कॅप्टन नॉक. षटकाराने मॅच मध्ये आले लगेच होम स्ट्रायकर्स. आता 10 बॉल 12ची गरज. दर्पण आपल्यावरचं दडपण दूर करताना, दबाव दूर करताना दर्पण. चांगली फलंदाजी. पुढचा बॉल सौरभ. डॉट बॉल येईल. कमबॅक. 37 धावांचं लक्ष, 25 झालेत, 12 पाहिजेत. सौरभ, वाह. दर्पण पोलेकर नाव आहे. हाय अँड हँडसम, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बिग एट सिक्सर. 6 धावांसाठी. हा कॅमेरा वर्क आमच्या चिन्मय बायदी यांचा अफलातून. बॉल ट्रॅकिंग. 6 धावांसाठी. 31 धावा. वाह, अफलातून टायमिंग इथे आहे, पण बाउंड्री लाईन पार होणार नाही. टायमिंग स्ट्रोक खेळण्याची चूक, ताकद कमी पडली. एलिव्हेशन नव्हतं स्ट्रोकला, हवेत खेळण्याची चूकही केली. बाद होतील दर्पण. 7 बॉल 6ची गरज. जय सावळेकर यांना आवाज देतात कॅप्टन. सात चेंडू 6 पाहिजे. दर्पण 7 बॉल 15. कॅप्टन माघारी परतलेत. सौरभ, जय यांच्यासाठी. खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. डॉट, नॉट आउट. एक सिंगल आले. 6 बॉल 5ची गरज. धावसंख्या झाली 32.
सर पेनल्टी आहे. चला पंच निर्णय द्या त्वरित विनंती असेल. यासाठी 5 मिनिटं गेलीत आपल्या चर्चेसाठी. आपला निर्णय सांगा काय. एक प्लेयर आत. पेनल्टी आहे का. चला पेनल्टी आहे. आपल्याला आता वेळ घेऊ नका. हॅलो, पेनल्टी आहे काय. चला आपल्याला मॅच पूर्ण करायचे आहेत. कॅप्टननी जरा वाद नाही घालायचा आहे. पटापट घ्यायचे आहे जरा. चला सर निर्णय द्या. वेळ चाललाय आपला लक्षात घ्या. मुख्य आयोजक आणि स्पर्धेचे सर्वेसर्वा रुपेजी चांदविडकर.
चला मॅच सुरू होते. पेनलाइज केलेलं नाहीये. 6 बॉल 5. जयसाठी चांगली गोलंदाजी. खिचरची ते धावाची संधी. डायरेक्ट हिट. चांगली फेकी गेली होती. पुढचा बॉल. क्लीन बोल्ड. मॅच मध्ये कमबॅक करून दिले खिचर चोगलेनी. जबरदस्त गोलंदाजी. उत्तम भाटकर. क्लीन बोल्ड. 4 बॉल 4. संकेत डोपावकर न्यू बॅटर. भोसले श्रीवर्धन सध्या होम स्ट्रायकर साठी. 4 बॉल 4 मॅच. 37 धावांचा मॅच पहा कुठे आणलाय. चांगली गोलंदाजी. चार बॉल 4. खिजर चोगलेने या मॅच मध्ये कमबॅक करून दिले. फटका हवेत खेळलाय संकेतनी. हा झेल नवी चेंडूच्या खाली आहेत. वा झेल टिपलाय. जबरदस्त. आणखीन एक फलंदाज बाद. बॅटर मॅन फ्रॉम दिव्यागर ओम जाधव. 3 बॉल 4. 6 बॉल 5 ची मॅच. खिचर चोगलेनी जबरदस्त गोलंदाजी. 2 बॉल 2 विकेट. ऑन हॅट्रिक. संकेत षटकाराने मॅच संपवायला गेले. बाद झालेत. ओम जाधव. 3 बॉल 4. तीन बॉल 4. ऑन हॅट्रिक आहेत खिचर. 3 बॉल 4. हो डॉट बॉल. वाह जबरदस्त गोलंदाजी. खिचर चोगले. बॅकफुटला जाऊन ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. दबावात दिसतात ओम. चांगली गोलंदाजी. अचूक टप्पा. अचूक लाईन लेंथ. डॉट बॉल. 2 बॉल 4. 37 धावा फक्त करायच्या होत्या. उत्तम यांनी षटकाराने सुरुवात केलेली या मॅचची. 1 साइडेड मॅच वाटत होता. आता मॅचचं पार्ट जास्त झुकले ते बोरली पंचधनकडे. 2 बॉल 4. फटका चांगला आहे. गॅप प्रॉपर आहे. 1 बॉल चेंडू सीमा रेषा पार. ओम जाधव जबरदस्त चौकार. मॅच जिंकलाय ओम स्ट्रायकर्सनी. ओम स्ट्रायकर साठी ओमच धावून आलाय. चांगली गोलंदाजी खिचरने केली होती. चला टॉस साठी या. दर्पण बोरेकर आणि नासर वालदार. पुढचा मॅच 4 षटकांचा असेल पण 1 ओव्हर 5 बॉलची असेल.